हाय फ्रेंड्स, मी कावी. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी मला उठायला खूपच उशीर झाला. बघते बाहेर तर सगळं सूर्य डोक्यावर आलेलं होतं. घरच्यांचं चाय वगैरे घेऊन पण झालं होतं. आईने दूध गरम केलं, भात पण करून ठेवला आणि आता मला वरण, भाजी आणि पोळी टाकायची होती. काय झालं की सकाळी वावरात मका मोडायचं होतं, त्यामुळे आई वगैरे सर्वजण सकाळीच वावरात गेली आणि मला उठायला उशीरच झालं, कारण माझं बाळ रात्र खूप उशिरापर्यंत खेळत होतं. तर माझी झोपच झाली नाही आणि मला जाग आलेली नाही, म्हणून म्हटलं थोडा झोपून घेते. मग काय वरण लावला कुकरला गॅसवर आणि मग माझं बाळ पण जागी झालं. म्हटलं थोडं त्याच्याशी खेळावं. थोडं त्या बाळाशी खेळली आणि नंतर भाजीची तयारी करायला लागली, कारण बाबाला दुकानात जायचं असते, म्हणून भाजी डब्बा लवकर करून द्यावा लागतो. आणि गॅसवर तर वरणाचं कुकर लावलंच. आता भाजीसाठी थोडे शेंगदाणे घेतले, वेलची, लसूण आणि कांदा. मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये भाजी करत असते. मसाले वगैरे काहीच वापरत नसते आणि आपलं वरण पण झालेलं आहे. आता सगळं ते कांदा लसणाचं पेस्ट काढून घेऊया मिक्सरवर. आणि काय मग रात्र केले होते लौकीचे वडे. मग त्याच कढईमध्ये भाजी करून घेतली, कारण ती तेलाचीच होती. मग एका ताटात काढून घेतला होता सगळं टमाटर वगैरे आणि भाजीला पण फोडणी लावली. भाजी पण ऑलमोस्ट होतच आलेली होती. आणि बघा माझं बाळ किती कार्टूनपणा करते. तांदळाच्या पिठामध्ये खिडू राहिला, तर त्याला मी बाहेर चाल म्हणू राहिले, पण तो ऐकेच ना. एकाने इकडे भाजी पण झाली, शेंगा पण टाकून घेतलं फोडणीमध्ये. या शेंगा इतकं छान लागतात की या फक्त आमच्याच साईडला मिळतात, काड्यावाले शेंगा. नाहीतर सगळीकडे हिरव्याच कलरचे चवळीचे शेंगा असतात. आणि आईच्या घराचं काम पण सुरू होणार आहे आता. टाईल्स वगैरे सगळं घेऊन आलेलं. आता काही दिवसात काम पण सुरू करणार. आणि आता बघते तर माझं सगळं स्वयंपाक झालेलं, गॅस वगैरे सगळं स्वच्छ झालेली. तर ते उरलेले जे भांडे होते, आता ते भांडे घासून घेते. म्हटलं अगोदर तुळशीपाशी पाणी मारून घेतला आणि बाळ मधात यायचं आणि तुळशीसमोर रांगोळी काढून घेतली. मला रांगोळी फारशी काही जमत नाही, पण मी प्रयत्न केला. असं कसंच अशी तशीच मला रांगोळी येते. फारशी काही असं क्लीन मला रांगोळी येत नाही, पण जेवढी यायची तेवढी येतेच मला. मग काय रांगोळी वगैरे काढून घेतली. पण बाळ काही असं खूप मागेच करायचं. बाळाचं कसं रांगोळी घालताना पण तो मधातच यायचं. आणि म्हटलं थोडी छोटीशी रांगोळी काढून घेते. मला 1-2 रांगोळ्याच येतात, मला फारशा काही रांगोळ्या येत नाही. फ्रेंड्स, माझा हा पहिलाच व्लॉग आहे. तुम्हा सर्वांना आवडलं असेल तर नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण माझं नवीनच चॅनल असल्यामुळे माझे सबस्क्रायबर्स पण नाही आहेत. प्लीज मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. कारण कसं मी जॉबसाठी खूप ट्राय केला, पण आता बाळ झाल्यामुळे जॉब तर शक्य नाहीच आहे. म्हणून म्हटलं की आपलं काहीतरी व्यवसाय सुरू करावं. म्हणून म्हटलं की आपण यूट्यूबचं आपलं चॅनल तरी सुरू करावं, जेणेकरून आपल्या बाळाकडे पण लक्ष होईल आणि आपल्याला बिझी पण राहता येईल. कुठेतरी काही नाही काही आपण करत आहोत लाईफमध्ये, याचं आपल्याला समाधान पण मिळेल. म्हणून म्हटलं की चला आपण चॅनल सुरू करूया. आणि म्हणून मी चॅनल सुरू केलं स्वतःचं. पण माझे सबस्क्राईब वगैरे आहेच नाही, कारण माझं आत्ता 1 हप्ता होते चॅनल सुरू झालेलं आहे. प्लीज फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, कावीज लाईफ, कावीज कुकिंगचे पण टाकते मी व्हिडिओज, व्लॉग्स, शॉर्ट्स वगैरे, आणि स्किन केअरचे पण टाकते. माझं पार्लर वगैरे सगळंच झालं आहे, पण आता वेळ नाही आहे माझ्याकडे. पण असं मी तुम्हाला टिप्स देत राहीन मधात. कुकिंगचं पण तुम्हाला टिप्स देत राहीन. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा ना, आता रांगोळी घालू राहिली तर बाळ कसं मधात करू राहिलं, ऐकतच नाही. फक्त बाळाला मम्माच पाहिजे असते आणि आम्ही पण आता जाणार आहोत आपल्या जळगावला. मी आपल्या आईकडे आलेली आहे सध्या.
आणि बघा ऊन तर खूपच तापू राहिलं, सूर्य तर खूपच तापू राहिलं. असं वाटते की आपण कुकर झालेले आहोत. कुकरमध्ये